परीक्षेसाठी तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही रेफरन्स बुक आणि सिलेबस कसा निवडावा त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आत्ता उदाहरणार्थ तुम्ही मराठी विषयामध्ये जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय आहे की FY SY TY पर्यंतचा भाग जो आहे शिवाजी विद्यापीठाचा, मग FYला ऑप्शनल मराठी असू दे, कंपल्सरी मराठी असू दे, SYचा भाग जो लावलेला आहे सध्याचा तो असू दे, TYचा 4ही सेमिस्टरचा म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या सेमिस्टरचा भाग जो TYचा आहे त्याच्यामध्ये वाङ्मयाचा इतिहास हे फक्त तयार नोट्स सध्याचे विद्यार्थी वापरतात. बरोबर. तयार नोट्सपेक्षाही त्या घटकाला अनुषंगानं येणारे जे टेक्स्टबुक आहेत, आता उदाहरणार्थ वाङ्मयाचं इथे लरा नसिरा वादकरांचं पुस्तक आहे ते पुस्तकं, किंवा प्रदक्षिणाखंड आहे तो ब्रासरी जोग यांचा, तो प्रदक्षिणाखंड बघणं, किंवा मुळातच जी घटकाला अनुसरून पुस्तकं लिहिलेली जी आहेत लेखकाने ती पुस्तकं वाचायला पाहिजेत. ती पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला ती संकल्पना समजत नाही. ग्रामीण साहित्याची संकल्पना समजावून घ्यायची असेल तर ग्रामीण कादंबरीकारांनी लिहिलेल्या त्यांच्या अनुभवातनं लिहिलेल्या पुस्तकांची नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. आनंदी यादवांची पुस्तकं वाचायला पाहिजेत, कोलतेंची पुस्तकं, VV कोलतेंची पुस्तकं वाचायला पाहिजेत, वासुदेव मुलाटेंची पुस्तकं वाचायला पाहिजेत, आणि मराठी कादंबरीचं शतक म्हणून जे लिहिलं आहे कुसुमावती देशपांडे यांचं पुस्तक जे आहे ते वाचायला पाहिजे. हे सगळं वाचल्यानंतरच तुम्हाला ते समजतं. तर उदाहरणार्थ भाषा विज्ञानाची पुस्तकं, मालसेंची पुस्तकं वाचायला पाहिजे, अश्विनी धोंगडेंची पुस्तकं वाचायला पाहिजे, त्याच्यानंतर अनिल गवळींची पुस्तकं जी आहेत भाषा विज्ञानाची पुस्तकं वाचायला पाहिजे. ही मुळातच पूर्ण संकल्पना समजावून घेणाऱ्या ज्या पुस्तकांची ओळख आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं देता येत नाही.